खरं तर आम्ही येणारच नव्हतो, पण इतकं कौतुक वाटलं ना मला की आमचे व्याही, आपली माणसं एवढा मोठा बिझनेस सुरू करतात आणि जायला पाहिजे ना आपण त्यासाठी. आमची मुलगी ओनर असणार आहे, ती आणि आमचा जावई दोघं मिळून ही जबाबदारी पार पाडणार आहेत. आपण असायलाच पाहिजे बेस्ट विशेस द्यायला. सिद्धार्थ आणि अदितीच्या आयुष्यातला खूप मोठा क्षण आहे हा, त्यामुळे हा विचार करूनच आम्ही आलोय. आनंद झालं, तुमचाही आशीर्वाद मिळेल त्या दोघांना. हो तात्या, मी खूप खुश आहे. पण आले कसे नाहीत अजून दोघ जण? हे बघा, ही गाडी आली, आले बघा. मी अमेरिकेला नाही येऊ शकत. मी या माणसांना, या कुटुंबाला सोडून नाही राहू शकत. मी भूमिपूजनासाठी जाते अँड आय होप तू सुद्धा येशील. आदिती, तू एकटीच? सिद्धू कुठे? काय झालं सुनबाई, सिद्धू कुठे आहे? अगं तुम्ही दोघांनी पूजा करायची आहे. हे बघ, माझं ठरलंय, मी अमेरिकेला जाणार म्हणजे जाणार. भूमिपूजनाच्या आधी आपल्याला आपल्या घरातल्यांशी बोलावं लागेल. तोपर्यंत जर तुझा निर्णय झाला नसेल तर त्यानंतर मी माझा निर्णय घ्यायला मोकळा आहे आणि तू तुझा. ते सिडला बरं नाहीये, अचानक डोकं दुखायला लागलं त्याचं. काय? हो, तो म्हणाला येतो म्हणून, पण बरं वाटत नसेल तर नाही येणार कदाचित. मी जाते घरी आणि बघून येते काय झालंय ते. अहो थांबा थांबा मोठ्या बाई, मी जाऊन बघतो काय झालं ते. नाही बाळा, तसं मोठ्या बाई एवढं काळजी करण्यासारखं नाहीये काही. त्याला बरं वाटलं की येईल ना तो. पण त्याच्याशी बोलल्याशिवाय मला चैन नाही पडणार. फोन लावा ना सिद्धूला. मला भूमिपूजनाला जावं लागेल. मी का आलो नाही, काय कारण सांगणार? नाहीतर खरं बोलावं लागेल. आणि आता खरं काय सांगू? आदितीच माझ्या सोबत नाही. ती गेली भूमिपूजनाला, पण मी तिकडे नाही. नाही नाही, मला जावंच लागेल. काय सिद्धार्थ, कुठे चाललायस? भूमिपूजनाला. मग मला दिलेल्या वचनाचं काय? सर पण अदिती. सिद्धार्थ, मी तुला कालच म्हटलं होतं ना की उद्या अदिती नाही म्हणाली तरी तुला तुझ्या डिसिजनवर ठाम राहावं लागेल. आणि तू ठाम राहा. मला नको ही फॅक्टरीची जबाबदारी. मला अमेरिकेला जायचंय. अदिती तिच्या डिसिजनवर ठाम होती म्हणून ती भूमिपूजनाला गेली. तू सुद्धा असा चाडून राहा, सगळं तुझं सुद्धा ऐकतील. मग पर्यायी अदितीला सुद्धा तिचा डिसिजन बदलावा लागेल. सिद्धार्थ, तू भूमिपूजनाला जाणार नाहीयेस. तू इथेच थांबणार. सर पण तिकडे तिकडे काहीही असू दे, तू आला नाहीस म्हणून जर भूमिपूजन थांबत असेल तर थांबू दे. आणि तसंही ते तुला नकोच आहे, पण तू तिकडे जायचं नाही. मी तुझ्यासाठी शब्द टाकून अजून एका मोठ्या कंपनीमध्ये इंटरव्ह्यू अरेंज केलाय आणि तो आत्ता आहे. अरे इथे मी तुझ्यासाठी, तुझं स्वप्न पूर्ण होण्यासाठी इथे झगडतोय आणि तुला तिकडे जायचंय. सिद्धार्थ, मी तुला शेवटचं विचारतोय,
तुला अमेरिकेला जायचंय ना? हं? हो सर, मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. मी अमेरिकेला जाणार म्हणजे जाणार. गुड. आता तू त्या भूमिपूजनाला का गेला नाहीस याचं कारण काहीही सांग. मला त्याच्याशी काही एक घेणं देणं नाही. तुला तुझं स्वप्न पूर्ण करायचंय, मग हा इंटरव्ह्यू दे. ओके? मी त्यांना लिंक पाठवायला सांगतो. गुड. अहो सिद्धू फोन पण उचलत नाहीये. मी घरी जाऊन येते. अहो मोठ्या बाई, खरंच एवढं काळजी करण्यासारखं काहीच नाहीये. झोपला असेल तो, आराम करू देत त्याला. आणि तसंही इथे उन्हाचा त्रास होईल त्याला परत. अगं बरोबर बोलते सुनबाई, कशाला उगीच काळजी करतेस? करू दे त्याला आराम. होय बाई, अगं पूजेचं काय? सिद्धू तर हवा ना पूजेसाठी. तुमची कोणाची हरकत नसेल तर मी एकटी करू का पूजा? नाही म्हणजे जबाबदारी आम्हा दोघांची आहे, त्यामुळे मी पूजा केली काय सिडने पूजा केली काय एकच ना. चालेल का? काय हरकत आहे? अगं प्रत्येक बायको ही नवऱ्याची अर्धांगिनीच असते. एक काम कर, तुमच्या दोघांच्या वतीने तू पूजा कर. ये. अदिती, मला माझी स्वप्न आहेत आणि मी ती पूर्ण करणारच. कोणावर डिपेंड राहण्यात काही अर्थ नाहीये. सिड, नको राहू माझ्यावर डिपेंड. मी तुझ्यासोबत अमेरिकेला येणार नसले तरी तुझी स्वप्न पूर्ण होऊ दे एवढीच माझी इच्छा आहे. ऑल द बेस्ट सिड. चला, या ठिकाणी आपलं हे भूमिपूजन संपन्न झालेलं आहे. आता इथे तुम्ही वास्तू उभारू शकता आणि ती वास्तू तथास्तूच म्हणेल. तुम्ही म्हणालात म्हणजे ते होणारच. शिवाय सुनबाईचा पण पाय गुण आहेच ना. ते तर आहेच हो, पण त्याच्या सोबत या सगळ्या मोठ्या कुटुंबाचा पाठिंबाही या नवदाम्पत्यांना आहे. त्यामुळे फॅक्टरी अगदी जोरात चालणार. वा सुनबाई, तुझा नवरा इथे नसताना देखील तू संपूर्ण पूजा पार पाडलीस एकटीने. आता खरी संसाराला सुरुवात झाली आहे तुमच्या. संसाराचं असंच असतं, कोणाची जबाबदारी घ्यायची, एकमेकांना साथ करायची. मला खात्री आहे असंच तुम्ही आपल्या फॅक्टरीचं कामकाज सांभाळाल. थँक्यू तात्या. आज तुमच्यामुळे माझ्या मुलीच्या आयुष्यात हा दिवस आलाय. तुम्ही तिला अपॉर्च्युनिटी दिलीत. माझी खूप इच्छा होती की अदितीला एखाद्या मोठ्या पोझिशनवर पाहावं, पण आता इथे मोठी पोझिशन तर आहेच, पण ती एका मोठ्या फॅक्टरीची ओनर होणार आहे. कुठली सासरची माणसं आपल्या सुनेसाठी एवढं करतात? माझ्या अनुभवावरनं सांगतेय मी. तात्या, मला माफ करा. अहो हे काय करताय? नाही तात्या,
एक माणूस म्हणून मी तुम्हाला नाही ओळखू शकले. तुम्ही खूप मोठ्या मनाचे आहात. माझ्या मुलीसाठी तुम्ही खूप केलेत. तुमचे खूप उपकार आहेत माझ्यावर. हो, उपकार कसले, ही नवीन पिढी आहे. अहो, सुनेचं फक्त चूल आणि मूल एवढंच आयुष्य असावं अशा विचारांचे आम्ही नाही आहोत. ह्या घरातली प्रत्येक स्त्री बिझनेस करते. प्रत्येकीच्या अंगात एक कला आहे. ती कला जपली आहे या घरानं. त्यांचं शिक्षण, त्यांच्या कलागुणांच्या जोरावर ते काही करू पाहतायत. त्यांना ते करू दिलं पाहिजे. आपण त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. सुनबाई तर खूप शिकलेली आहे. सुनबाईचं आणि सिद्धूचं शिक्षण वाया जायला नको, हाच विचार आहे आमचा. आणि कुटुंब प्रमुख म्हणून कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे आमच्यावर. तात्या, किती विचार करता तुम्ही सगळ्यांचा. मी तुम्हाला वचन देते, मी कधीही कुणाचाही अपेक्षाभंग करणार नाही. अदिती बा, तुला वचन देण्याची आवश्यकता नाहीये. अगं, तुझ्यावर आणि सिद्धूवर आमचा विश्वास आहे. तुम्ही कधी आमचा अपेक्षाभंग करणार नाही ही खात्री आहे. वेल डन सिद्धार्थ, वेल डन. कमाल इंटरव्ह्यू दिलास तू. ह्या कंपनीने जर ग्रीन सिग्नल दिला ना, तर तू कुठलाही विचार करायचा नाहीस. बॅग भर आणि अमेरिकेला निघ. अरे, अमेरिकेतील टॉप 10 कंपनीज मध्ये ही कंपनी येते. आय होप की ह्या कंपनीमध्ये तुझं काम होऊ दे, तुझा जॉब मिळू दे तुला. हे सिद्धार्थ, कसला विचार करतोयस? खुश नाहीयेस का तू? नाही सर, तसं काही नाही. मग म्हणजे खुश आहे मी, पण सगळे तिकडे आणि भूमिपूजन. अरे, कॅन्सल झालं असणार. दुसरं काय होणार आहे? कंपनीचा मालक भूमिपूजनाला नाही, मग काय होणार आहे दुसरं? आणि आता तर तो मुहूर्त सुद्धा टळला असणार आहे. सिद्धार्थ, एक गोष्ट तुझ्या लक्षात येते का? आपण एकाच वेळेला 2 गोष्टी साध्य केल्या. एक, तुझा इथे इंटरव्ह्यू झाला, आणि दुसरी गोष्ट, तिकडे भूमिपूजन कॅन्सल झालं. महालक्ष्मीचा फोन आहे. डोंट वरी, तिकडे सगळे बिथरले असतील म्हणून. मी विचारतो. हा, बोल महालक्ष्मी. अगं, काय सांगू तुला, आपल्या जावयाने कमाल इंटरव्ह्यू दिलाय. हो, आणि जर ह्या कंपनीने त्याला होकार दिला ना, तर आपली अदिती त्याच्याबरोबर अमेरिकेला जायला हसत हसत तयार होईल. लक्षात आली ना माझी हुशारी? इकडे सिद्धार्थला थांबवून इंटरव्ह्यू सुद्धा झाला, आणि तिकडे भूमिपूजन कॅन्सल झालं. काय कॅन्सल झालं? इथे भूमिपूजन. व्हॉट? हो, आपल्या मुलीने केलं. एकटीने? हो, देशमुख इंडस्ट्रीजची मालकीण म्हणून सगळेजण अभिनंदन पण करतात तिचं. आता काय करायचं मिलिंद? तू मला काय विचारते? तू काय करत होतीस तिकडे? कधीपासून म्हणत होती ना तू का तमाशा घालायचा आहे, तमाशा घालायचा आहे. आज का नाही घातला तमाशा? का नाही ठणकावून सांगितलं की माझा जावं येत नाही तोपर्यंत भूमिपूजन होणार नाही? लुक मिलिंद, अदिती म्हणाली आणि तात्यांनी तिला भूमिपूजनाची परमिशन दिली. तसंही ते भूमिपूजन होतं. सत्यनारायणाची पूजा नव्हती दोघांनी करायला. व्हॅलिड पॉइंटच नव्हता तमाशा करायला. एक मिनिट. तुला काय वाटतं, तू प्रत्येक वेळेला व्हॅलिड पॉइंटवर तमाशा घालत असतीस? ओ, माझंच चुकलं. मी का तुझ्यावर अवलंबून होतो काय माहित. नाही, ते अदितीने भूमिपूजन केलं. मला वाटलं महालक्ष्मी ते थांबवेल, पण ती तर उलट जास्त खुश आहे. सो मी भडकलो.
हा सिद्धू फोन उचलत नाही, सगळे विचारतायत सिद्धू कुठे आहे म्हणून. मला तर खूप काळजी वाटते. अजून बरं वाटलं नसेल त्याला. हो ना, मलाही तसंच वाटतं. त्याची तब्येत जास्त बिघडली तर. नाना, अरे शुभ बोल ना, काही पण काय बोलतो. तसं असतं तर त्याने आपल्याला कळवलं असतं ना. मी जाऊन पाहू का? म्हणजे पटकन जातो आणि पटकन येतो. हो हो, जा जा. आमचं का मी पण येतो. तात्या मी गाडी नेतो, जर रोखला असेल तर उठून आणतो, कारण इथे सगळ्यांनाच भेटायचं आहे सिद्धू दादा. ऐक ना, तो बरा आहे का आधी बघ, नाहीतर मी येते ना तुझ्यासोबत. नको मोठे बाई, मी बघतो ते, आणि खरंच बरं वाटत नसेल तर तसं कळवतो तुम्हाला. काय ग, असा कसा आजारी पडला का तुझा नवरा? हो ना, काल तर आली, आता तर कुठे संसार सुरू झाला आणि घाबरून लगेच तो आजारी पडला. तुम्ही सगळ्या खरंच खूप टेन्शन घेताय. काहीच नाही झालं ऍसिडला, फक्त थोडंसं डोकं दुखतंय त्याचं, आणि म्हणून मीच त्याला म्हंटल उन्हात नको येऊस, तुला उगाच त्रास होईल. मी गोळी दिली आहे, ती घेऊन झोपला असेल, तो बरं वाटेल त्याला. आता सुनबाई म्हणतेय ना, पण नका काळजी करू ना. आणि सुहास सखा जातातच आहेत ना, ते कळवतील काय ते. तुम्ही तर तू उगीच टेन्शन घेऊ नको आणि काळजी करू नको. पण अजून व्याही पण नाही आले ना. तो सिद्धार्थसाठी घरीच थांबलाय. अरे बा ती बेटा, मी तुलाच बोलवायला येत होतो. किती हा उशीर झालाय, सगळे तुझी वाट बघत होते आणि आता पुढे गेलेत. मी त्यांना म्हणालो की मी अदितीला आणि सिद्धार्थला घेऊन येतो. कमॉन चल. डॅड, मी पुढे होते, जमलं तर तू सीटला घेऊन. ऑफकोर्स आलोच. अरे हो, मी सांगायचंच विसरले. मीच सांगितलं डॅडला सीट जवळ थांबायला. आई आहे तिथे, ते काळजी घेतील त्याची. तात्या, सगळे गावकरी आपल्याला भेटायला थांबले, त्यांना भेटूया का? हो चला भेटू. चला. सीट का नाही आलास तू? मला खूप बरं वाटलं असतं जर आपण दोघांनी मिळून भूमिपूजन केलं असतं तर. सगळ्यांनाच खूप आनंद झाला असता. सगळे तुझी वाट बघत होते, पण मी घरच्यांसमोर तुला कधीच वाईट ठरू देणार नाही.